कमी साहित्यात एकदम मोकळी अशी खिचडी बनवलेली आहे गावाकडच्या पद्धतीने. जास्त सामान पण टाकलेलं नाही, तुम्ही बोटं चाटतच राहाल अशी बनवलेली आहे. एकदा माझ्यासारखी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. स्वामी समर्थ मित्र, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एकदम साधी सिंपल खिचडी बघणार आहोत. खिचडीची रेसिपी तुम्हाला पण नक्कीच आवडेल माझ्या पद्धतीने बनवलेली. जास्त साहित्यामध्ये नाही, काय नाही, कमी साहित्यात बनवणार आहोत आपण. ते एक टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. आता अगोदर आपण ह्याला कट करून घेऊया कांद्याला. बरेच वेळेस आपण खूप सामान टाकून बनवता वाटाणे, आणि एकदम आपण आज कशी सिंपल बघणार आहोत, म्हणजे बिना कमी साहित्यात पण एकदम चांगली स्वाद, खायला पण चांगली लागणार आणि दिसायला पण चांगली लागणार. अगोदर आपण कांदे छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये पण अशीच खिचडी बनते, कमी साहित्यामध्ये, एकदम खायला पण एकदम भन्नाट लागते, स्वाद एकदम भारी येतो. पूर्ण कांदा आपला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून झालेली आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण, लाल तिखट, गरम मसाला, दालचिनी, लवंगा, मोहरी, जिरे, हळद, मसाला खिचडीचा. तांदूळ घेतलेले आहे. थोडीशी मसुराची डाळ टाकूया, म्हणजे कसं एकदम चवीला छान लागते खिचडी. जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची, खमंग लागते त्याच्यामुळे खिचडी. स्वच्छ आपले तांदूळ धुवून झालेले. आता आपण खिचडीला फोडणी देऊया. एक चम्मच तेल टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण मोहरी टाकायची. खडे मसाले पण टाकले. कांदा, चम्मच मीठ टाकले, कारण की त्याने कांदा लवकर गोल्डन होतो. टोमॅटो, थोडीशी हळद, कट केलेली कोथिंबीर, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे.
गरम मसाला, लाल तिखट, आता आपण भिजवलेले तांदूळ टाकून घेऊया. आपण पाणी टाकून घेऊया. आपल्याला एकदम मोकळी खिचडी करायची आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकत आहे. आता आपण झाकण ठेवण्यासाठी वरती झाकून ठेवूया, म्हणजे लवकर आपली खिचडी. तर एकदा आपण खिचडीला ना हलवून घेऊया. No nos preocupe, déjalo todo